काल दिनांक 2 ऑगस्ट रोजी आमया हॉटेल गोखले इन्स्टिट्यूट प्रिमायसेस BMCC रोड या ठिकाणी गेले कित्येक वर्षांपासून आम्ही दर रविवारी सकाळी 7:30 ते 9:30च्या दरम्यान जवळजवळ एक 40 वर्षापासूनचे फ्रेंड असणारे असे मित्र त्यावेळी एकत्र येऊन आम्ही नाश्ता करत असतो। त्या हॉटेलच्या शेजारी जे पार्किंगची जागा आहे त्या ठिकाणी 4 व्हीलर पार्किंग 2 व्हीलर पार्किंगसाठी स्पेसिफिक जागा आहे। त्या पार्किंगमध्ये नेहमी गाड्या लावत असतो। ज्यावेळेस पार्किंग फुल असते त्यावेळेस बाहेर रोडला गाड्या लावल्या जातात। आम्ही तसंच नेहमी करत असतो। काल ज्यावेळेस आम्ही सकाळी 7:30 वाजता त्या ठिकाणी पोहोचलो त्यावेळेस त्या पार्किंगचं गेट बंद होतं आणि आतमध्ये जवळजवळ 5 ते 6 गाड्यांचं पार्किंग खाली होतं। हे पार्किंग खाली आहे आणि गेट बंद आहे आणि वॉचमन जो त्याची केबिन सोडून कित्येक फूट आतमध्ये बसलेले होते दोघेजण। त्यांना आम्ही गेटवरून हॉर्न दिला। हॉर्न देऊन त्यांना गेट उघडायसाठी सांगत होतो तर त्यावेळेस त्यांनी हातानेच पार्किंग नाही आहे म्हणून सांगितलं। तर मी सुद्धा हातानेच त्यांना इशारा केला की गाड्यांचं पार्किंग खाली दिसतं आहे, तुम्ही गेट उघडा। ज्यावेळेस ते गेट उघडायला तयार झाले नाही त्यावेळेस मी स्वतः गाडीतनं खाली उतरलो आणि गाडीतून खाली उतरून ते गेट उघडायचा प्रयत्न करत असतानाच हे दोन्ही वॉचमन त्या ठिकाणी पळत आले आणि ते माझ्या अंगावरती आलेच पहिल्या अक्षरशः। आणि ज्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आहे त्यावेळेस त्यांनी पोलीस आहे तर क्या हुआ असं बोलून माझ्याशी वाद घालायला सुरुवात केली आणि हे वाद घालत असतानाच मग त्यांनी माझ्या अंगावरती आल्यामुळे मी त्यांना प्रतिकार केलेला आहे। प्रतिकार करत असताना मला हे सुद्धा माहीत आहे की हे सर्व रेकॉर्डिंग त्या ठिकाणी होत आहे, तरीसुद्धा की त्यांना त्यांची चूक समजावी याच्याकरता मी ज्यावेळेस प्रतिकार केल्यानंतर आणि त्यांना त्यांची चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी माझी माफी मागायला सुरुवात केली। त्याच वेळेस मी त्यांच्या सुपरवायझरचा तक्रार करण्यासाठी त्यांच्या एजन्सीच्या मालकाचा नंबर मागत होतो। त्यावेळेस मला समजलं की ही एजन्सी कोल्हापूरची आहे आणि हे जे गार्ड जे होते ते UPचे गार्ड होते आणि हा जो प्रकार झालेला आहे तो आपल्या पुण्यामध्ये झालेला आहे। खरं तर त्या गार्ड लोकांना समजल्यानंतर त्यांनी माझी माफी मागितली, तरीसुद्धा मी त्यांच्या सुपरवायझर भोसले म्हणून होते त्यांचा संपर्क नंबर प्राप्त केला। त्यांना संपर्क करून त्यांना घडलेली माहिती देऊन त्यांच्याकडे या दोन्ही गार्डची तक्रार केली। हा प्रकार त्या ठिकाणी संपल्यानंतर इव्हन गार्डला सुद्धा समजून सांगितलं की तुम्ही लोकांशी कसं वागायला पाहिजे। यानंतर गोखले इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत असणारे एक अधिकारी आहेत की ज्यांच्या या सिक्युरिटी बरोबर संबंध आहेत आणि ह्या सिक्युरिटी गार्डनी ज्या अधिकाऱ्याला सांगितल्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधला। त्या अधिकाऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधल्यानंतर कदाचित मागच्या काळामधलं गोखले इन्स्टिट्यूटचं प्रकरण सगळ्यांना तुम्हाला माहिती असेल, त्यांचे गार्ड कसे असतील हे सुद्धा सर्वांना माहिती असते आणि ह्या अधिकाऱ्यांनी माझ्याशी बोलणं केल्यानंतर ही जी त्या ठिकाणचं CCTV फुटेज आहे ते रिलीज केलेलं आहे। हा सर्व प्रकार झाल्यानंतर मी माझी सुद्धा तक्रार डेक्कन पोलीस ठाणे या ठिकाणी दाखल केलेली आहे आणि नक्कीच हा जो अधिकारी गोखले इन्स्टिट्यूटचा आहे त्याच्याविरुद्ध मी कायदेशीर कारवाई करणारच आहे। परंतु चॅनलवाल्यांनी ज्यावेळेस ही न्यूज चालू केली त्यावेळेस त्यांचं प्रथम कर्तव्य, मी भरपूर चॅनल होती, भरपूर TVच्या माध्यमातून मी डिबेटमध्ये सामील असतो, कित्येक रिपोर्टर मला या ठिकाणी ओळखतात, त्यांनी माझा कुठल्याही प्रकारचा बाईट त्या ठिकाणी घेतला नाही, माझी बाजू मांडण्याची मला संधी दिलेली नाही आणि परस्पर ही न्यूज चालवून माझी बदनामी केलेली आहे आणि मी नक्कीच या सगळं कायदेशीर कारवाईचा विचार करणार आहे आणि आपल्या सर्वांना एक खरी परिस्थिती माहिती व्हावी यासाठी हे निवेदन आहे। धन्यवाद।